नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, एकदम गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणजेच एम-सी-सीची नोटीस आलेली आहे आणि तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. आजच ही नोटीस आलेली आहे 29/7/2024. तर इथे पूर्ण अगदी नोटीस दिलेली आहे. काइंड अटेन्शन कॅन्डिडेट असं हे पूर्णपणे दिलेलं आहे. अगदी तुम्ही अगदी पूर्ण नोटीस बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती झालीच असेल. ज्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांना मी अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज सांगत आहे. ही नोटीस तुम्ही पूर्णपणे अगदी वाचा म्हणजे लक्षात येईल आणि मी तुम्हाला शॉर्टमध्ये या नोटीसमध्ये मराठीतून तुम्हाला मी एकदम सांगू इच्छिते की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपलं काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 14 ऑगस्टपर्यंत तो राऊंड आपला जवळजवळ चालू होऊ शकतो काउन्सिलिंगचा. आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ज्यावेळेस एम-सी-सी कडून ऑल ओव्हर इंडियाचा पहिला राऊंड जो आहे तो आपला एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसचा राऊंड असतो आणि तो संपल्यानंतर किंवा मध्येच आपला स्टेट म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जे आपले रजिस्ट्रेशन सुरू होतात आणि तिथे त्यालाच आपण स्टेट मेरिट लिस्ट असंही म्हणतो आणि ते CET सेल मार्फत रजिस्ट्रेशन आपले सुरू होत असतात. आणि अगदी ती वेबसाईट पण आपण पाहू शकता इथे maha.cet.cell.com इन या वेबसाईटवरती अगदी हे आपले महाराष्ट्राचे स्टेट मेरिट लिस्ट आपले रजिस्ट्रेशन चालू होऊ शकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे 14 आपलं ऑल ओव्हर इंडियाचं आता सध्या आलेलं आहे 14 ऑगस्टपर्यंत अगदी रजिस्ट्रेशन होऊन आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू होऊ शकते. आणि त्याचबरोबर अगदी ऑल ओव्हर इंडियाचा पहिला राऊंड संपण्यामध्येच आपलं स्टेट मेरिट म्हणजेच महाराष्ट्राचं आपलं चालू होऊ शकतं. ही पण तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे. आणि अगदी ही प्रोसेस पहिला राऊंड सुरू होऊ शकतो कारण आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस ऑल ओव्हर इंडियाची ऑलरेडी रँक त्यांनी दिलेलाच आहे. त्यामुळे कसल्याच प्रकारे एम-सी-सीला आता ऑल ओव्हर इंडिया रँक द्यायची गरज पण पडणार नाही. अगदी ही पण गोष्ट तेवढी लक्षात घ्या. आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये पहिल्यांदाच आपल्या रजिस्ट्रेशनसाठी ठराविक टाइम दिला जातो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि या रजिस्ट्रेशन नंतर मेरिट लिस्ट येते आणि प्रोव्हिजनल लिस्ट पण येते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि नंतर आपली फायनल मेरिट लिस्ट येत असते. तर त्यामध्येच फायनल मेरिट लिस्टमध्ये जो तुमचा नंबर येतो तो तुमचा SML असतो म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो. आणि ऑल ओव्हर इंडिया रँक जसा येतो तसाच आपला SML पण येतो आणि तिथे नंबर येतो. आणि ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपला कितवा रँक आहे तसाच आपल्या SML मध्ये पण आपला रँक येतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जसं आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये स्कोअर कार्डवरती आपला रँक आला आहे तसाच आपला SMLचा पण रँक येतो. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपली प्रोसेस MBBS पासून ते अगदी फिजिओथेरपीपर्यंत होत असते आणि त्याचा आता SML आलेला असतो. त्या SML प्रमाणेच आपल्याला ॲडमिशन्स होत असतात. म्हणजेच SML हा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मार्क एवढे महत्त्वाचे नाहीयेत कारण मार्क बऱ्याच स्टुडंटचे सारखे असतात पण त्या प्रत्येक स्टुडंटचा SML हा वेगवेगळा असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणूनच SML हा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स. आणि एका मार्कावरती जवळजवळ 10 ते 15 स्टुडंट असतात. त्यामुळे काही स्टुडंटला ॲडमिशन्स होतात आणि काहींना ॲडमिशन्स तिथे होत नाही. अगदी सेम मार्क असले तरी पण सुद्धा इथेही असं होऊ शकतं आणि काहींना मिळू शकत नाही असं लक्षात घ्या तुम्ही. आणि ही प्रोसेस अगदी प्रथम MBBS आणि BDS ला चालू होते आणि नंतर BMSची प्रोसेस हे AA CCC वरतून म्हणजेच ग्रुप बी मध्ये सुरू होत असते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. BMS, BHMS आणि BUMSची. आणि ग्रुप ए वरून MBBS आणि BDSची प्रोसेस सुरू होत असते. तर ऑल ओव्हर इंडियाचा पहिला राऊंड संपल्यानंतर स्टेटचा राऊंड सुरू होतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि काइंड अटेन्शन मध्ये तर तुम्हाला त्यांनी सांगितलेलंच आहे आपल्याला की ते MCCच्या वेबसाईटवरती फर्स्ट वीकमध्ये म्हणजेच ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये कधीही रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतो आणि 14 ऑगस्ट पासून काउन्सिलिंग आपली चालू होऊ शकते फर्स्ट राऊंडची. आणि तिथे 15% ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन्स होतात आणि डीम्डचे पण जे आपले पूर्ण अगदी भारत देशामध्ये जवळजवळ 51 कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये MBBS BDSचे 100% सीट्स तिथे भरले जातात. आणि त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व MBBS BDSच्या सर्व ज्या 15 सीट्स आहेत त्या पण भरल्या जात असतात. आणि ज्या काही मुस्लिम मायनॉरिटीज पण आहेत तर त्यांच्याही 150 सीट्स भरल्या जात असतात. आणि त्याचबरोबर जे जिपमर आहेत, एम्स आहेत, हे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पण त्यांचे 100% सीट्स भरल्या जात असतात. तर हे अगदी पूर्ण तुम्हाला अगदी हे नोटिफिकेशन आज इथं आलेलं आहे. मी तुम्हाला या माझ्या स्क्रीनच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच 29 पाहू शकता तुम्ही नोटीस आलेली आहे. तर ही पूर्ण नोटीस अगदी
तुम्ही पूर्ण झूम करून वाचा आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि ही पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला मराठीतून पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ऑल ओव्हर इंडिया मधली ही नोटीस आहे, MCC कडनं आलेली आहे. आणि त्याचबरोबर एक 10 ते 15 दिवसाच्या अंतरामध्ये आपली SML म्हणजेच महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन चालू होईल आणि त्याचंही SML लवकरच येईल. जसं आपला महाराष्ट्र SML येईल तसं तुम्हाला मी माझ्या YouTubeच्या माध्यमातून नोटिफिकेशन देतच राहत जाईल. एवढंच आहे. आणि मी तंत्र ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू मित्रांना पण नातेवाईकांना हा व्हिडिओ सेंड करा. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.